घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या लोकमान्य नगर भागातील करुमेदेव या इमारतीच्या एका घराच्या छताचे प्लास्टर आज सकाळी पडले. या घटनेत घरातील भाडेकरूचा मृत्यू झालाय तर त्याच्या कुटुंबातील 2 जण जखमी झालेत. या दोघांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 13 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता ठाणेच्या लोकमान्यनगर परिसरात ही घटना घडली. मैत्री पार्क, लक्ष्मी पार्क फेज 1 समोरील करुमेदेव सोसायटीतील टेरेसवरील एका घराच्या हॉलमध्ये छताचे प्लास्टर कोसळले. करुमेदेव सोसायटी तळ 7 मजली असून ती सुमारे 16 वर्ष जुनी आहे. या इमारतीमध्ये एकूण 53 खोल्या आहेत. कलावती वर्मा या टेरेसवरील रूम क्रमांक 802च्या मालक आहेत. या खोलीत मनोज मोरे हे कुटुंबासमेत भाड्याने राहत होते. या सदनिकेतील हॉलचे प्लास्टर अचानक कोसळले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत अर्पिता मोरे यांना डोक्याला किरकोळ दुखापत झाले तर आरुष मोरे यांच्या दोन्ही पायांना किरकोळ दुखापत झाले. या दोघांना तात्काळ सिद्धिविनायक रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले तर मनोज मोरे यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वर्धानगर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात कार्यरत असलेल्या 67 कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन व कायद्याची सुविधा नाकारल्याप्रकरणी अखेर न्याय मिळाला आहे. ठाणे कामगार उपायुक्त कार्यालयाने या प्रकरणात कठोर भूमिका घेत संबंधित कंत्राटदाराला दुप्पट दंडासह एकूण 58,18,000 रुपये कामगारांना अदा करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत. सहाय्यक कामगार आयुक्त चेतन जगताप यांनी हा निकाल देत कामगारांच्या हक्काची दखल घेतली. यामुळे सर्व कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात विविध कामांसाठी कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात. या प्रकरणात कंत्राटदाराकडून कंत्राटी सफाई सेवकांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन तसे अन्य अनिवार्य सुविधा दीर्घकाळ दिल्या जात नव्हत्या. कामगारांनी वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर या प्रकरणाची दखल घेत 11 जून 2024 रोजी ठाणे औद्योगिक न्यायालयाने कंत्राटदार व रुग्णालय प्रशासनाला किमान वेतन कायद्याचे पालन करण्याचे आदेश दिले होते. मात्र या न्यायालयीन आदेशालाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. या पार्श्वभूमीवर श्रमिक जनता संघटनेने कामगारांच्या वतीने पुढाकार घेत ठाणे कामगार उपायुक्त कार्यालयाकडे वसुली दावा दाखल केला. दाखल करण्यात आलेल्या या दाव्यात 6 महिन्याच्या किमान वेतन फरकापोटी 19,39,358 रुपये दंडासह मिळावेत अशी मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी सुनावणी झाल्यानंतर जवळपास 10 महिन्यांनी अंतिम निकाल देण्यात आला आहे. या आदेशानुसार संबंधित कंत्राटदाराने मूळ थकबाकीच्या रकमेवर दुप्पट दंड आकारून 38,78,716 रुपये इतकी दंडाची रक्कम अदा करणे बंधनकारक करण्यात आले. यासह कामगारांची मूळ थकबाकी धरून एकूण 58,18,018 रुपये 45 दिवसाच्या आत संबंधित कामगारांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व सफाई कर्मचाऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने श्री शिंदे यांच्या नागपूरमधील देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघाला आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्येही भाजप आणि शिवसेना शिंदेगड एकत्र निवडणूक लढणार आहेत. नवी मुंबई महापालिकेबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे. आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली. स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा सुरू होणार आहे. तसेच दोन्ही पक्ष स्थानिक पदाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 8 डिसेंबर रोजी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली. त्यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचे या संदर्भात चर्चा झाली. मुंबई महापालिका आणि इतर महत्त्वाच्या पालिका यात युती व्हायलाच पाहिजे यावर युती नेत्यांचे एकमत झाले. पुन्हा एक बैठक व्हायला हवी असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानुसार काल एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवींद्र चव्हाण गेले होते अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या नादुरुस्तीचे सत्र कायम असल्याने ठाणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. अवघ्या 5 दिवसात 2दा ही जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने शहरात 50% पाणी कपात लागू करण्यात आले. ठाणेकरांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. ठाण्यामध्ये पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामादरम्यान गुरुवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी नादुरुस्त झाली. याआधी ही जलवाहिनी गेल्या आठवड्यात शनिवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी नादुरुस्त झाली होती. त्यामुळे ठाण्यामध्ये 3 दिवस 30% पाणी कपात करण्यात आली होती. तर 11 डिसेंबरपर्यंत झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र गुरुवारी ही जलवाहिनी पुन्हा नादुरुस्त झाल्याने आता पाणीपुरवठा विभागामार्फत येथे दुरुस्ती मोहीम तातडीने हाती घेण्यात आले. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्टेज कॉन्क्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी अजून 4 दिवस अवधी लागण्याची शक्यता आहे. या कारणामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरामध्ये 50% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. नाशिक येथील तपोवनाच्या वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील मनोरुग्णालय परिसरात 700हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. तथापि काही वृक्षांची तोडी झाली. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता मनसेने सरकारला अल्टिमेटम दिलाय. तसेच सर्वपक्षीय मोर्चा काढणार असल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे नाशिकांच्या तपोवनानंतर ठाण्यातील मनोरुग्णालय परिसरात वृक्षतोडीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींचे वृक्ष आहेत. परंतु आता रुग्णालयाच्या इमारतीच्या निर्माणासाठी येथील वृक्षांचा अडथळा येत आहे. येथील 1614 विविध देशी प्रजातींचे वृक्ष असून 724 वृक्ष तोडण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे मागितले. या 303 वृक्ष तोडले जाणार असून 421 वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा दावा करण्यात आला आहे. या वृक्षांमध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगे, नारळ, ताड, साड, भोकर, कांचन, अनंता, भेरी माठ, कडुलिंब, चाफा, उंबर यासारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे. सध्या या संदर्भात वृक्ष प्राधिकरण विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली असून हरकती सूचना मागवल्या आहेत. परंतु काही वृक्ष तोडण्यात आली आहेत. या प्रकारानंतर शरद पवार गटाने येथे आंदोलन केले होते. तसेच या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. आता मनसे देखील या प्रश्नावर आक्रमक झाले आहे. अविनाश जाधव यांनी सर्वपक्षीय मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.